एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्रातर्फे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा 26 ऑगस्टला ग्राउंड झालं आणि माझ्या मित्राचाच ग्राउंड होतं 26 ऑगस्टला आणि ग्राउंड झाल्या विद्यार्थ्यांचा मी तुम्हाला संपूर्ण अनुभव या ठिकाणी सांगणार आहे। तळेगाव सीआरपीएफ सेंटरचा ग्राउंड कशा प्रकारे, ट्रॅक कशा प्रकारे, 5 किलोमीटर रनिंगचा आणि रनिंग त्या ठिकाणी कशा प्रकारे मारावं लागत आहे, घड्याळ वगैरे त्या ठिकाणी अंदर न्यूज देते काय, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी करायचे। तर 26 ऑगस्टला जे एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड झालं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। तर एका बॅच मध्ये रनिंग साठी किती पोरं सोडत आहे आणि रनिंग मध्ये किती पोरं पास होत आहे, त्याचबरोबर रनिंग मध्ये किती विद्यार्थी फेल होत आहे, उंचीमध्ये किती फेल होत आहे, त्याचबरोबर छातीमध्ये किती फेल होत आहे, वजनमध्ये किती फेल होत आहे, त्याचबरोबर ट्रॅक कशा प्रकारे, त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते आपल्याला लागत आहे, त्याचबरोबर राहण्याची आणि जेवणाची सोय कुठे आहे, त्याचबरोबर आपल्याला जायचं कशा प्रकारे सेंटर पर्यंत। तर सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 26 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी कशा प्रकारे झालं याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी ग्राउंड झालं तर 26 ऑगस्टला। तर सर्वात अगोदर सकाळी त्या ठिकाणी मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जातात, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली आणि सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत एंट्री दिल्या जाते। 5 वाजता गेले चालते, 6 ला गेले चालते, ठीक आहे। सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना एक फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे मुलांपासून। तर नॉर्मली फॉर्म आहे आपला, त्यामध्ये नाव वगैरे लिहावं लागते, सिग्नेचर करावं लागते, फोटो त्या ठिकाणी चिपकावं लागते। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर एक पेन सोबत नाही, त्याचबरोबर फेविकॉल सुद्धा सोबत नाही, कारण की फोटो त्या ठिकाणी फॉर्मला चिपकावं लागते। तर हे काही प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हॉल आहे त्या ठिकाणी हॉलमध्ये खुर्च्यावर बसवल्या जात आहे मुलांना आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लेटही गेले, तुम्ही 6 वाजता गेले, 4 वाजता जर तुम्ही एंट्री जर दिली त्या ठिकाणी, तर रोल नंबर नुसार मुलांना त्या ठिकाणी बसमध्ये बसवल्या जात आहे। तर रोल नंबर नुसार मुलांना बसमध्ये बसवल्या जात आहे आणि बसमध्ये बसवल्यानंतर डायरेक्ट आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅक पाशी नेला जात आहे। तर तो 357 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि त्या ट्रॅकच्या बाजूला हॉल आहे। तर त्या हॉलमध्ये सर्वात अगोदर मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि तिथंच मुलांचे त्या ठिकाणी बायोमेट्रिक्स होता, म्हणजे आधार कार्ड वगैरे त्या ठिकाणी चेक केलं जात आहे, बायोमेट्रिक्स होता, थंब वगैरे घेतलं जात आहे। हे काही प्रोसेस झाल्यानंतर मुलांच्या दोन्ही पायाला त्या ठिकाणी चिप लावून दिल्या जातात, RFID चिप दिला जात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। ते दोन्ही पायाला RFID चिप लावून दिल्यानंतर तर त्या ठिकाणी मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो चेस्ट नंबर दिला जात आहे आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी ते सूचना देत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। ते सर्व सूचना देते की आपल्याला किती राऊंड मारायचे। तर 357 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि डांबरी ट्रॅक आहे, लक्षात ठेवा, आणि त्रिकूट ग्राउंड आहे, लक्षात ठेवा। अशी सरळ पट्ट्या आणखीन अशी 90चा कोण आहे तो एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ट्रॅकचा जर आपण विचार केला तर तो जे विद्यार्थी मित्रांनो डांबरी ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा। तर 357 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 14 राऊंड या ठिकाणी मोजून मारायचे आहे, कारण की 14 राऊंड जेव्हा आपण मोजून मारणार आहे तेव्हा आपलं 5 किलोमीटर या ठिकाणी कंप्लीट होणार आहे। आणि घड्याळ नेऊ देते की नाही नेऊ देत हा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। तसं जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घड्याळ त्या ठिकाणी लावली तर तुम्हाला कल्ला फाळणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्हाला घड्याळ त्या ठिकाणी लपून न्यायचे, तर तुम्ही कसे त्या ठिकाणी लपून नेऊ शकता, आपल्या शर्ट वगैरे सुद्धा शर्टमध्ये सुद्धा लपून नेऊ शकता किंवा आणखीन दुसऱ्या ठिकाणी तुम्ही लपून नेऊ शकता घड्याळ त्या ठिकाणी न्यास तुम्ही एक लक्षात ठेवा, कारण की घड्याळ खूप इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे। यामध्ये घड्याळमध्ये सर्व आपल्याला समजते, टायमिंग किती झालाय, किती राऊंड आपल्याला अजून स्पीडनं होळायचे, किती आपल्याला या ठिकाणी मारायचे, हे काही आपल्याला अंदाज त्या घड्याळच्या माध्यमातून लागणार आहे। घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की कोणी त्या ठिकाणी टाइम सांगत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे प्रोसेस आहे। तर आज एका बॅचमध्ये 100 पोरं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जवळपास त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 79 विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या ठिकाणी आणि 19 विद्यार्थी रनिंगमध्ये त्या ठिकाणी कटले आणि त्यामध्ये भरपूर विद्यार्थी असे सुद्धा, म्हणजे त्या ठिकाणी रनिंग झाल्यानंतर त्यांना टाइम त्या ठिकाणी दाखवला जाता की आपला टाइम या ठिकाणी किती झाला, 24 मिनिटापेक्षा 1 सेकंड जरी जास्त झाला तर आपल्याला फेल केला जात आहे, रिजेक्ट टेस्ट स्लिप त्या ठिकाणी दिले जातात आणि मुलं त्या ठिकाणी भैसबाजी करत आहे की आम्ही या ठिकाणी 14 राऊंड मारले, त्यांचे 13 राऊंड झाले तर ते म्हणत आहे 14 राऊंड आम्ही मारले। तर ह्या काही कन्फ्युजन मुलांमध्ये त्या ठिकाणी होत आहे। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी, तर मोजून आपल्याला 14 राऊंड या ठिकाणी मारायचे। तर बुटाने तुम्ही धावा तरी चालते, ठीक आहे। तर ट्रॅक जो आहे हा डांबरी ट्रॅक आहे आणि कच्चा सुद्धा ट्रॅक आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर डांबरी ट्रॅक आणि 90चा कोण आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला
14 राऊंड या ठिकाणी मारायचे. 357 मीटरचा हा ट्रॅक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे रनिंग झाली. आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले, ज्यांचा 24 मिनिटापेक्षा वर झाला टाईम, तर त्यांना रिजेक्टेड स्लिप दिलं जात आहे आणि त्यांना बाहेर काढलं जातं. आणि ज्यांनी रनिंग काढली त्यांना समोर पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांची उंची वगैरे त्या ठिकाणी मोजल्या जात आहे. तर उंची 170 सेंटीमीटर मोजल्या जात आहे, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. तर डिजिटल त्या ठिकाणी मशीन आहे. मशीनमध्ये आपली उंची, छाती, वजन त्या ठिकाणी मोजल्या जात आहे. तुम्ही याच्या अगोदर CP मुंबई पोलीस भरतीचं ज्यांना सुद्धा ग्राउंड दिलं असेल, तिथं जशा प्रकारे उंची, छाती, वजन मोजायची मशीन होती, तशा प्रकारे इथं तशीच त्या ठिकाणी डिजिटल मशीन आहे. आपलं त्या ठिकाणी उंची, छाती, वजन मोजलं जात आहे आणि स्क्रीनवर आपल्याला दाखवलं जाते आपली छाती, आपलं वेट किती आहे, त्याचबरोबर आपली चेस्ट किती आहे, त्याचबरोबर आपली हाईट किती आहे, सर्व त्या समोर आपल्याला स्क्रीनवर एवढं स्क्रीन आहे त्यावर आपल्याला दाखवलं जाते की एवढं तुम्ही पोहून घ्या. ठीक आहे, तर हे काही त्यामध्ये डिजिटल दाखवलं जात आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आणि उंची जे घेतलं जातं 170 सेंटीमीटर आणि छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केलं जात आहे. आणि ST कॅटेगरीचे असेल तर 162.5 सेंटीमीटर उंची घेत आहे, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे, वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. तर अशा प्रकारे प्रोसेस त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी जायचं कसं. ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल, भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्यूज आहे. आता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, तुम्ही समजा या ठिकाणी गडचिरोलीचे म्हणा किंवा सोलापूरचे म्हणा किंवा तुम्ही या ठिकाणी मुंबईचे म्हणा किंवा तुम्ही या ठिकाणी कोल्हापूरचे म्हणा किंवा तुम्ही अमरावती म्हणा, अकोला म्हणा, बुलढाणा म्हणा, कोणत्याही जिल्ह्यातले जर तुम्ही असाल, येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं ग्राउंड असेल, हिंगोलीचे असाल, ठीक आहे, तर आपल्याला जायचं कसं आहे. सर्वात अगोदर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी यायचं आहे. पुणे रेल्वे स्टेशनपाशी तुम्ही आल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मिळून तळेगावचे लोकल चालूच राहते. पुणेपासून तळेगाव हे 30 किलोमीटर आहे, लक्षात ठेवा. तर पुणेपासून जे तळेगावच्या ट्रेन चालूच राहते, म्हणजे एक घंट्यानं, अर्ध्या घंट्यानं हा चालूच राहते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पुण्यावरून डायरेक्ट आपल्याला जायचं तळेगावला. तळेगावची तिकीट 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये अशा प्रकारे लोकलची तिकीट आहे, लक्षात ठेवा. तुम्ही तळेगावला गेल्यानंतर तळेगावपासून जे विद्यार्थी मिळून सेंटर 3.5 किलोमीटर सेंटर आहे. तुम्ही जर तिथून ॲटोनं जासाल तर ॲटोला 300-400 रुपये तुमच्यापासून घेणार आहे. त्याच्यापेक्षा पैदल जा, 3.5 किलोमीटर पैदल आपल्याला जावं लागणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, 3.5 किलोमीटर पैदल जावं लागते. आणि तुम्हाला जर समजा राहायचं जर असेल तर रूम जे विद्यार्थी मिळून रेल्वे स्टेशनपाशी जर तुम्ही गेले तळेगावपाशी तर जवळपास 500-600 पर्यंत रूम भेटणार आहे. आणि अंदर जर तुम्ही गेले तर तुम्हाला 200-300-400 पर्यंत रूम त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि जेवणाचा जर विचार केला तर जेवण 80 रुपये 100 रुपयापर्यंत चांगलं जेवण आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर आपल्याला एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की चादर वगैरे सोबत नाही, कारण की डोंगराळ भाग आहे तळेगाव CRPF सेंटर पुणेचा डोंगराळ भाग आहे आणि तिकडे पाऊस चालूच राहते आणि थंडी त्या ठिकाणी भरपूर आहे, लक्षात ठेवा. तर चादर सोबत नाही, लक्षात ठेवा. तर जेवायचे काही वाक्य त्या ठिकाणी करू नका, चादर आपल्याला सोबत न्यायची आहे, कारण की थंडी जास्त वाजत आहे डोंगराळ भाग असल्यामुळे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे. ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर अशा प्रकारे आपल्याला 1-2 आपण ड्रेस सुद्धा सोबत न्यायचे आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि चादर तर तुम्ही त्या ठिकाणी आठवणीने न्या, कारण की थंडीचं ठिकाण आहे. आणि रूम त्या ठिकाणी 200-300 रुपयापर्यंत रूम करू शकता तुम्ही. जेवण वगैरे सुद्धा तुम्हाला 100 रुपयामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे, लक्षात ठेवा SSC GD भरतीच्या ग्राउंडची. तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळेला अपडेट देत राहणार. याच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय